असं वाटत होतं की साडी आउटडेटेड होते की काय. म्हणजे नवीन मुलीने ठरवलं की आता जीन्सच घालायची, स्कर्ट्स, जीन्स, सलवार कुर्ता सुटसुटीत पडतो. पण अशा वातावरणामध्ये पुन्हा एकदा साडीला फॅशनेबल करणं किंवा ट्रेंडी करणं हे काम तुम्ही केलं. आणि साडीच का? मी केलं असं मी म्हणणार नाही, कारण 2015-16 मध्ये दोन बायका दक्षिणेतल्या, एक अंजू मौद्गल कदम आणि दुसऱ्या मला वाटतं एली मॅथ्यू मॅथन असं काहीतरी नाव आहे त्यांचं, त्या दोघींनी 100 साडी पॅक्ट, 100 साडी पॅक्ट असा एक पॅक्ट सुरू केला. इंटरनेटवर ती मोठी एक चळवळ त्यांनी चालवली की वर्षभरात 365 दिवसांमध्ये 100दा साडी नेसायची. म्हणजे 100 साड्या नाही नेसायच्या, 100दा साडी नेसायची. तर याच्यातनं एक इंटरनेटवर पुन्हा नव्याने साडी नेसण्याची एक पुन्हा आपण म्हणूया चळवळ सुरू झाली. कारण तुम्हाला माहिती आहे की साडी, प्रत्येक साडी मागे काहीतरी एक कहाणी असते, कथा असते की ही माझ्या बहिणीने मला दिली होती, ही माझ्या आजीची आहे, ही माझ्या आईने माझ्या लग्नात दिली होती, किंवा ही माझ्या मुलीच्या बारशाची साडी आहे. अशा प्रकारच्या काहीतरी आठवणी प्रत्येक साडी मागे असतात. आणि ह्या चळवळीतून खूप लोक नव्याने साडी नेसायला लागले आणि त्याचंच मी पुढे थोडंसं नेलं असं म्हणूया आपण. पण साडीच का? तर मला स्वतःला साडी नेसायला फार आवडतं. मी अगदी शाळेपासून साड्या नेसते, खूप लहान वयापासून साड्या नेसते. आणि मला असं स्वतःला वाटतं की सगळ्या भारतीय पेहरावांमध्ये साडी हा सगळ्यात जास्त ग्रेसफुल असा पेहराव आहे. म्हणजे सिंधू संस्कृतीपासून मला वाटतं इंडस सिव्हिलायझेशन मध्ये पण साडी आपल्याला बघायला मिळते. आणि साडीवर प्रेम करणारे म्हणजे कितीही ड्रेसेस असले तरी एक साडी जी खास असते ना, हो असते, त्याचं हे. तर याचं व्यवसायात रूपांतर कसं झालं? व्यवसायात रूपांतर अचानक झालं. मुळात मी ब्लॉगिंगला आधी सुरुवात केली. अन्न हेच पूर्ण ब्रह्म हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली 2014 मध्ये. आणि 2016 मध्ये मी साडी आणि बरंच काही हा ब्लॉग लिहायला लागले. तर साडी आणि बरंच काही या ब्लॉगमध्ये मी जनरली या साडी बरोबर हे ब्लाऊज घातलं, किंवा या साडी आणि ब्लाऊज बरोबर मला वाटतं की हे दागिने चांगले जातील, किंवा मी या कार्यक्रमाला जाताना या प्रकारची साडी नेसले, हे लिहायला लागले. पण त्याचबरोबर मी इतर गोष्टी पण लिहायला लागले, जसं की एखाद्या सिनेमाचं रसग्रहण असेल, एखाद्या नाटकाचं परीक्षण असेल, किंवा अगदी मासिक पाळीसारख्या गोष्टींबद्दल पण मी त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने लिहित होते. तर जेव्हा मी हे लिहायला लागले तेव्हा अनेक लोकांचे इनबॉक्समध्ये मेसेज यायचे की मला या कार्यक्रमाला जायचं तर मी कुठली साडी नेसू, मी तुम्हाला फोटो पाठवते आणि मग त्यातून तुम्ही निवडा. तर असं ते सुरू झालं. आणि मला साड्यांचं इतकं प्रचंड वेड आहे, माझ्याकडे स्वतःकडे खूप साड्या आहेत स्वतःच्या. आणि त्यावेळेला मला असं सहज वाटलं की आपण एक प्रदर्शन करून बघूया 2017 मध्ये. आणि तसं मी ते घरी केलं प्रदर्शन, आणि ते खूप चांगलं झालं प्रदर्शन. परत ब्लॉगवरूनच मी त्याची जाहिरात केली होती, त्यासाठी काही मी वेगळा खर्च केला नव्हता, काहीच नाही. पण ते प्रदर्शन खूप छान झालं. म्हणजे एका दिवशीच्या घरी केलेल्या प्रदर्शनात 6 लाखाची विक्री झाली. सो ते पहिलं प्रदर्शन. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण प्रदर्शन करूया, असं ठरवलं मी. त्यानंतर मी दिवाळीत पण दुसरं प्रदर्शन केलं, तेही खूप चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर 2017च्या डिसेंबरमध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. तर ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्यावेळेला मी साड्यांमध्ये काम करत होते. आणि समहाऊ मला ती सगळी ट्रीटमेंट घेत असताना आणि सगळं हे करत असताना मला असं वाटलं की नाही, मला आता हेच करायचंय. कधी कधी आपल्याला खूप उशिरा उमगतं नेमकं आपल्याला काय करायचंय. त्याच्या आधी मी पत्रकार म्हणून काम केलं होतं, मी आकाशवाणी दूरदर्शनला काम करत होते, निवेदक म्हणून, संपादक म्हणून या प्रकारचं काम पण करत होते. पण त्यावेळेला मला उमगलं की नाही, मला हे करायचंय. युरेका किंवा इकिगाई, बरोबर, त्यावेळेला इकिगाई सापडली असं झालं. पहिली साडी कोणी खरेदी केली होती आठवते? पहिली साडी माझी स्वतःची अशी माझ्या सासूबाईंनी, कारण तोपर्यंत मी आईच्या साड्या नेसत नाही, म्हणजे ग्राहक म्हणून. ग्राहक म्हणून पहिली साडी माझ्याकडनं. त्या 6 मी जे ते प्रदर्शन केलं त्यावेळेला ज्या लोकांनी घेतल्या त्या आता नक्की मला आठवत नाहीये, पण त्या प्रदर्शनाला शुभांगी गोखले पण होती, तिचं म्हणूया आपण की तिने पहिली साडी घेतली. चिन्मयी आली होती, माझ्या मैत्रिणीच आहेत त्या, पण त्यांनी पहिल्या साड्या घेतल्या असं म्हणूया आपण.
बऱ्याच वेळा असं होतं की आपण साडी पारंपरिक हा व्यवसाय किंवा ज्याला म्हणतो ना की स्त्रियांचीच मक्तेदारी असलेला व्यवसाय आहे आणि तुमच्या स्वतःच्या स्टाईलचा किंवा ब्लॉगचा किंवा तुमच्या अभिरुचीचा असं आपण म्हणू, त्यामुळे तुमच्या साड्यांचं कलेक्शन खूप वेगळं झालं आणि महाराष्ट्राच्या बाहेर ते पसरलं. तर या एक्झिबिशन मधून पुढची जी झेप होती, लीप होती, तेव्हा तुम्ही स्वतः उद्योजिका म्हणून काय काय तयारी केली? 2017 मी तुम्हाला सांगितलं तसं माझी ट्रीटमेंट पूर्ण झाली मार्च 2018 मध्ये आणि त्यानंतर विश्रांतीचा 1.5 महिन्याचा काळ गेल्यानंतर मी पहिलं प्रदर्शन सायली मराठे जी आहे, आद्या नावाचा सिल्वर ज्वेलरीचा ब्रँड आहे, तिच्याबरोबर मी पहिलं प्रदर्शन केलं. तिने मला तेव्हा इन्व्हाइट केलं की माझ्या स्टोअरमध्ये तू पहिलं प्रदर्शन कर, त्यामुळे मी तिच्याबरोबर केलं. आणि त्यानंतर मग असं ठरवलं की प्रदर्शना व्यतिरिक्त पण लोकांचे असे मेसेजेस यायला लागले की आम्ही तर मुंबईत राहत नाही, मग आम्ही कसं, आम्हाला तुमच्या साड्या हव्या असतील तर आम्ही काय करावं. तर मग तोपर्यंत तेवढे थोडे कुरिअर करू, घरून कुरिअर करू असं सुरू केलं. माझ्या धाकट्या मुलीला त्यासाठी मी पगार दिला की कुरिअर कर. तर त्यामुळे घरातनं कुरिअर सुरू केले. पण नंतर असं व्हायला लागलं की एवढा तो स्टॉक वाढायला लागला घरात. मुंबईतली घरं तुम्हाला माहिती आहेत, माझं 600 स्क्वेअर फुटाचं घर आहे, 640 स्क्वेअर फुटाचं, त्यामुळे घरात सगळीकडे सामान आणि असं सगळं ठेवून, पण घरातले लोक खूपच सज्जन असल्यामुळे त्यांनी मला काही तोपर्यंत बोलले नाही. पण 2019 मध्ये, तेव्हा आम्ही कोल्हापूरला पण केलं होतं प्रदर्शन, आम्ही सयाजीमध्ये केलं होतं. तर 2019 मध्ये असं झालं की मला नंतर असं वाटलं की ऍटलीस्ट स्टॉक ठेवायला तरी आपण छोटी जागा घेऊ. आणि तसं माझ्या तेव्हाही मला एका मैत्रिणीने मदत केली, तिचं पार्ल्यातलं घर तिने मला देऊ केलं की जे रिकामं होतं, आणि तिथे आम्ही तो स्टॉक हलवला. त्यानंतर आलं लॉकडाऊन. लॉकडाऊन मध्ये आमचा बिझनेस खूप वाढला. सो लॉकडाऊन मध्ये जसे अनेकांचे बिझनेस खूप कमी झाले, तसा माझा सगळा बिझनेस जो वाढला तो लॉकडाऊन मध्ये वाढला. लॉकडाऊन मध्ये लोकांना वेळ होता, लोक सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह होते आणि लोकांकडे पैसा पण होता, कारण खरेदी काही करायचं नव्हतं, दुसरं काहीच करायचं नव्हतं, कुठे प्रवासाला जायचं नव्हतं, कुठे बाहेर जायचं नव्हतं, कुणाला काही गिफ्ट द्यायच्या नव्हत्या, लग्न नव्हती, काहीच नव्हतं. त्यामुळे त्या काळात आमचा बिझनेस खूप वाढला. उद्योजिका म्हणून आपण जेव्हा काही करतो तर काही निगेटिव्ह गोष्टी घडतात, तसं काही एखादं निराश करणारी गोष्ट घडते? नाही, मला तरी असं निगेटिव्ह किंवा निराश, मला असं वाटतं ना नेहमी तुम्ही गोष्टींकडे कसं बघता ह्याच्यावर खूप अवलंबून असतं की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे, म्हणजे म्हणतात ना नेहमी की अर्धा पेला भरलेला आहे का अर्धा पेला रिकामा आहे, ह्यातलं आपण काय बघणार आहोत. तर आपण तसं बघत राहिलो ना तर निराशा होईल असे काही प्रसंग मला तरी असं काही मेजर काही आठवत नाही. मग सगळ्या महिलांनी आता बऱ्याच वेळा होतं की एक तयारी करायची आपल्याला उद्योजिका म्हणून, तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल करावे लागतात? मला नेहमी असं वाटतं की अशी व्यक्तिमत्व बदलत नसतात. तुम्ही फार तर फार काही गोष्टी आत्मसात करू शकता दुसऱ्यांना बघून, कारण मुळात तुमचा एक स्वभाव असतो, मुळात तुमचं एक व्यक्तित्व असतं, तर ते असं बदलत नाही. पण जेव्हा तुम्हाला उद्योजिका म्हणून काम करायचं असतं, 2 गोष्टी मी सांगेन. एक तर खूप ठाम निर्णय शक्ती पाहिजे तुमच्याकडे की कुठल्याही अडचणी आल्या तरी मी ठामपणे ते करत राहीन. आणि दुसरं, शौमिका ताईंनी मगाशी सांगितलं तसं अगदी माझं हे म्हणणं आहे की सातत्य अतिशय महत्वाचं. कारण अनेकदा असं होतं की तुम्ही सुरुवात करता, मग तेव्हा तुम्हाला खूप चांगलं यश मिळतं आणि व्यवसायात ह्या नेहमीच्या खाचाखोचा असतातच की आम्ही त्या गावोगावी प्रदर्शन करतो, एखादं प्रदर्शन खूप हिट होतं, दुसरं प्रदर्शन त्याच्या उलट एकदम वाईट होतं. कारण तिथलं अनेकदा आपलं, माझं पण ते होतं की अनेकदा तिथे, आता उदाहरणार्थ आम्ही जालन्यात परवा प्रदर्शन केलं, जालन्यातलं प्रदर्शन नाही झालं चांगलं, कारण तिथे खूप मारवाडी गुजराती लोक आहेत, अग्रवाल लोक आहेत आणि आमच्या साड्या ज्या आहेत त्या अभिरुचीच्या साड्या नाही आहेत, त्यामुळे आमचं ते चुकलं तिथलं गणित. तर असं होतं, पण तरी सातत्याने करत राहणं की हा एक अनुभव आहे, तो गाठीशी बांधायचा आणि पुढे जात राहायचं, सातत्याने काम करत राहायचं. या 2 गोष्टी मला वाटतं, ठाम निर्णय आणि सातत्य. नक्कीच, ठाम निर्णय आणि सातत्य या 2 गोष्टी असतील तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, आपण थांबवू शकत नाही. तुम्हाला आयुष्यभर प्रेरणा देणारी कोणती व्यक्ती आहे?
असं एक नाही सांगता येणार, कारण आपल्या आयुष्यावर अनेक लोकांचे प्रभाव असतात, अनेकांचे लहान लहान गोष्टी आपण कोणाकोणाकडनं तरी शिकत असतो. काहीतरी एखादी गोष्ट एखाद्या माणसाची आपल्याला फार आवडते की आपण ती आत्मसात करतो. पण माझे आई वडील, सासू सासरे, कारण मी त्यांना जवळनं पाहत आले, माझे आजी आजोबा, की अतिशय साधे बीडमध्ये राहणारे, अतिशय साध्या राहणीचे, गांधीवादी होते माझे आजोबा, आणि अतिशय साध्या ह्याच्यात नव्हते. किंवा माझे वडील नंतर हायकोर्ट जज झाले, पण त्यांच्या वागण्यातला जो साधेपणा आहे, ते जे ग्राउंडेड आहे, ते ग्राउंडेड असणं, लोकांशी संपर्क राखून असणं, आणि आपण कुणीतरी फार मोठे वेगळे आहोत हे न समजणं, हे मला वाटतं हे शिकणं दुसऱ्यांकडून हे जास्त महत्वाचं असतं. नक्कीच. आणि तो अनुभव आम्ही काल पण घेतला. आम्ही काल सयाजीमध्ये भेटलो आणि तेव्हा असं वाटलं की खूप दिवसांची एक जुनी मैत्रीण आम्हाला भेटली आणि अशा छान गप्पा झाल्या. येस, तुम्हाला आता थोडं साडीविषयी आहे आणि मला माहिती की हा सगळा तुमचं फॅन फॉलोअर्स आहे, तर तुम्ही ब्लॉग मध्ये लिहिलं आहेच की कशा साड्या नेसायच्या आणि कसं कसं काय, पण तरी सुद्धा प्रत्यक्ष काय म्हणतो ते थोडंसं ऐकायला नक्की आवडेल सगळ्यांना की खरंच ही साडीची निवड कशी करायची, किंवा आपण दुकानात जातो किंवा सायली राजाध्यक्षच्या ब्रँड आहे जो क्युरेटेड ब्रँड, आपलं काल बोलणं झालं, तुम्ही म्हणाला की आम्ही सिलेक्ट करून साड्या आणतो आणि त्या घेतो, तर नेमकं आपल्या व्यक्तिमत्वाला कोणती साडी शोभेल किंवा काय, याचं काय मार्गदर्शन तुम्ही कराल? याची गणित अशी नाहीये, पण तरीही काही प्रसंगांबद्दल मी सांगू शकते की उदाहरणार्थ तुम्ही कॉर्पोरेट वेअर साड्यांबद्दल मी सांगेन की तुम्ही डॉक्टर आहात, आता जसं नलावडे ताईंसारख्या तुम्ही उद्योजिका आहात, किंवा ताईंसारख्या तुम्ही राजकारणात आहात, तर या प्रकारच्या ज्या साड्या नेहमी असतात तेव्हा मी स्वतः सुचवेन की टसर सिल्क्स या सगळ्यात बेस्ट साड्या दिसतात. अर्थात पुन्हा प्रसंगानुसार असतं की तुम्हाला आता समजा शोमिकाताईंना एखाद्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायचं तर त्या तिथे त्या सिल्क जरीचीच नेसतील, किंवा पण जनरली त्यांना एखाद्या प्रचार सभेत जायचंय किंवा त्यांना एखाद्या गेट टुगेदरला जायचंय तर मी म्हणेन की त्यांनी टसर सिल्क, जसं आशा त्यांनी नेसलेली साडी आहे तसं, की त्या प्रकारची साडी असू शकते. जेव्हा आपण कॉलेजमध्ये शिकवतोय, शाळांमध्ये शिकवतोय, किंवा आपण रोज साडी नेसतोय, त्यांच्यासाठी दिवसभर नेसायची साडी आहे तर कॉटन प्रिफर करीन मी. स्वतः नैसर्गिक पोतांच्या माझ्या स्वतःच्या साड्या असतात आणि आमच्या ब्रँडची पण ती खासियत आहे की आम्ही फक्त नैसर्गिक पोतांच्या साड्या ठेवतो. आमच्याकडे सिंथेटिक काहीही मिळणार नाही, तुम्हाला पॉलिस्टर मिळणार नाही, किंवा आम्ही ते रेयॉन अशा प्रकारच्या साड्या ठेवत नाही. सो टसर सिल्क्स किंवा रॉ सिल्क्स किंवा गीचा टसर्स किंवा कॉटन्स किंवा या प्रकारच्या ज्या साड्या, लिनन साड्या, या सगळ्या नैसर्गिक पोतांच्या साड्या. तर अशा प्रकारचे जेव्हा तुमचे व्यवसाय असतात, शिक्षक असेल तुम्ही किंवा प्राध्यापक असाल किंवा डॉक्टर असाल, तर त्यांना मी नेहमी सजेस्ट करते की जसं कॉटनच्या साड्या ह्या सगळ्यात उत्तम पोशाख आहे, कारण दिवसभर नेसायच्या, तुम्हाला कम्फर्टेबल राहायचंय त्याच्यात तुम्हाला, आणि त्या साड्या अतिशय सुदिंग टेक्स्चरच्या असतात, अतिशय मृदू मुलायम असतात. या प्रकारे साड्या. आणि मग लग्न समारंभ वगैरे आपल्याला माहितीच आहे, आपल्याकडे इतके साड्यांचे प्रकार आहेत असंख्य. बनारसी आहेत, गडवाल आहेत, टसर सिल्क्स आहेत, रॉ सिल्क्स आहेत, त्याच्यानंतर सॉफ्ट सिल्क मिळतात, पैठण्या आहेत आपल्याकडे, धर्मावरम आहेत, अनएंडिंग. सो या तर खूपच प्रकार आहेत साड्यांचे आपल्याकडे. आणि एकूणच आपल्या व्यक्तिमत्वाला असं बऱ्याच वेळा होतं ना, नाही मला हा रंग छान नाही दिसत किंवा मी हे कधीच घातलं नाही किंवा काय, तर अशा कुठल्या स्टाईल टिप्स साडी नेसल्या? एक तर हा मुळात विचारच चुकीचा आहे की मला हा रंग चांगला दिसत नाही. मी नेहमी माझ्या व्हिडिओज मध्ये पण सांगत असते, मुळात आपल्याकडे ही फार एक गैरसमजूत आहे की आपला जो स्किन टोन आहे भारतीयांचा, म्हणजे अति गोरे लोक कमी आहेत आपल्याकडे. आपल्याकडे साधारण गहूवर्णी किंवा सावळे म्हणतो असे लोक जास्त आहेत. या रंगांना आणि त्याच्यापेक्षा जास्त डार्क सावळ्या रंगांना सर्व रंग अतिशय सुंदर दिसतात. गोऱ्या लोकांना रंग निवडताना थोडासा जास्त विचार करावा लागतो, कारण गोऱ्या रंगांना नेहमी सौम्य, गोऱ्या रंगाची जी माणसं असतात त्यांना नेहमी सौम्य रंग चांगले दिसतात. पण आपल्याकडे हा अगदी उलट समज आहे की गोरी आहे तर तिने डार्क नेसला पाहिजे, काळी साडी नेसली पाहिजे, लाल साडी नेसली पाहिजे, तर अजिबात नाही. जे लोक सावळे आहेत त्यांनी सर्व रंग घालावेत,
सर्व रंग सावळ्या रंगावर छान दिसतात, उत्तम दिसतात. गोऱ्या रंगांना थोडासा विचार करावा लागतो. पेस्टल शेड जास्त चांगले दिसतात. येस, नक्कीच. आणि आपला भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन जो कलर रंग आहे, वर्ण आहे आपला, तो सगळ्या रंगांचं स्वागत करणारा असा वर्ण आहे. बऱ्याच वेळा असं होतं की साडी तर छान असते पण ब्लाऊजचा घोटाळा होतो. यावर तुम्ही खूप लिहिलंय. आणि मला वाटते काही हिंदी अभिनेत्री पण आहेत की ज्यांच्या ब्लाउजेस बद्दल पण एक ब्लॉग आहे. तर त्या ब्लाउज बद्दल पण थोडंसं. ब्लाउज, साडीला जर चांगला ब्लाउज नसेल तर साडी उठून दिसत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप महागाचा ब्लाउज घालायची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला डिझायनर ब्लाउजेस घालायची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी मला स्वतःला आवडत नाही अति फॅशन असलेले ब्लाउजेस घालायची गरज नाही. उत्तम फिटिंगचा साध्या कपड्याचा ब्लाउज हा साडीवर छान दिसतो आणि छान वाटतो पण. म्हणजे तुम्ही अनेकदा माझे फोटो पाहिले असेल तर मी एकदा स्लीवलेस घालते किंवा मी लांब बाह्यांचे ब्लाउजेस घालते पण त्याला दुसरी कुठलीही फॅशन नसते. साध्या बाह्यांचे साधे गळे असलेले, साधे पण फिटिंग चांगलं हवं त्याला आणि रंगसंगती चांगली साधलेली असावी. साडीला उत्तम ब्लाउज या प्रकारे असला की छान दिसतं. तुम्ही मगाशी तू म्हणालीस प्रिया तसं की मी इथे मुद्दाम सांगेन की रेखाला जर तुम्ही बघितलं असेल, इजाजत फिल्मचा मी मुद्दाम इथे उल्लेख करेन इजाजतचा. इजाजतमध्ये फार सुंदर कॉस्ट्युम्स आहेत, तिच्या साड्या फार सुंदर आहेत. त्यात नारायणपेठ साडी खूप वापरलेली आहे आणि मला वाटतं महेश्वरी साड्या वापरलेल्या आहेत. रेखा नेहमी उंच गळ्याचं म्हणजे हायनेक ज्याला आपण ब्लाउज म्हणतो, चायनीज कॉलर किंवा हायनेक तसे ब्लाउजेस घालते. तिला ते अतिशय सुंदर दिसतं. ते सगळ्यांना चांगलं दिसेल असं मी म्हणणार नाही कारण प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर असतं, त्यानुसार तुम्हाला तुमचे ब्लाउजेस वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण घालतो. पण ते असेल किंवा तुम्ही जर मुमताजचा तेरे मेरे सपने बघितला असेल तर त्यात भानू आथै यांनी कॉस्ट्युम डिझायनिंग केलेलं आहे आणि त्यात मुमताज जी सुंदर दिसलेली आहे. म्हणजे त्यात इंदुरी साड्या आहेत काही तिच्या आणि त्याच्यासाठीचे ब्लाउजेस, रंगीत टिकल्या. मला वाटतं पहिल्यांदा हिंदी सिनेमात रंगीत टिकल्या घ्यायला. तर एकूण तुमचं अटायर कसं आहे, एकूण तुम्ही कसं मिक्स अँड मॅच केलं आहे त्याच्यातनं ते जास्त सुंदर दिसते. आणि म्हणूनच मी म्हटलं ना की ज्या नव्याने साड्या नेसायला लागल्या होत्या किंवा ज्या साड्या नेसतच होत्या पण त्यांना नवीन काहीतरी त्यात करायचं होतं ना, साडीताईंचे ब्लॉग्स वाचून की खूप काही गवसलं की हा ज्याला म्हणतो ना की खूप जग महाग नाहीये किंवा खूप काही 2-3 हजार रुपये शिलाई देऊन ब्लाऊज नाही शिवायचं नाही, गरज नाही काही. आपले लोकल टेलर्स असतातच की आपले किती. मी तर बीडची आहे त्यामुळे मला तर खूप स्वस्तात सगळं शिवून घेण्याचं मला माहिती आहे, आता जरी मी मुंबईत राहत असले तरी. नक्कीच नक्कीच. तरी मला असं वाटलं की तुमचा पहिला साडी नेसण्याचा अनुभव मला ऐकायला आवडेल. आठवत नाहीये मला आता पण मला वाटतं 7वी-8वीत असेल. मी खूप लवकर साडी नेसायला लागले आणि मी कॉलेजमध्ये तर रेग्युलरली साड्या नेसल्यात, मी युनिव्हर्सिटीत रेग्युलरली साड्या नेसल्यात. मी तेव्हा आईच्या ब्लाऊजला शिवण घालून साड्या नेसणे कारण स्वतःचे ब्लाउजेस वगैरे काही नव्हते आणि आईच्या साड्या आणि आईच्या ब्लाउजेसना शिवण मारून ब्लाउजेस घालणं असं केलेलं. मला पहिली साडी काही आठवत नाहीये कारण मी जसं म्हटलं तसं मी खूप लवकर नेसायला लागले साड्या, पण खूप साड्या नेसल्या मी. म्हणजे आणि तुमच्यामुळे पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर ज्या मुली आहेत, महिला आहेत, त्या पण पुन्हा साड्या नेसायला लागल्या आणि वेगळं ट्रेंड तो जास्त ठळक झाला असं. म्हणजे अगदी माझ्यामुळे नाही, मी म्हणेन की इंटरनेटची क्रांती आहे ही, सोशल मीडियाची क्रांती आहे. पण तरी हो, म्हणजे आमच्याकडे असे खूप कस्टमर्स येतात की आम्ही परत नव्याने साड्या नेसायला लागलो किंवा आम्हाला मी कधीच साडी नेसली नाहीये पण मला तुम्हाला बघून साडी वाटते एखादी घ्यावीशी. आता तुमचे एवढे फॅन फॉलोअर्स आहेत ना, तर ते काही अशा टिपिकल कॉमेंट्स की ज्या लक्षात राहिल्यात किंवा तो अभिप्राय, प्रतिक्रिया असं काही शेअर. सोशल मीडिया ही दुधारी तलवार आहे. तुम्हाला खूप चांगले, म्हणजे मी म्हणेन की माझा अनुभव तरी चांगलाच जास्त आहे, सगळ्यांचा चांगले अनुभव जास्त असतात, वाईट अनुभव कमी असतात. पण असतात लोक म्हणजे चांगले म्हणणारे रोजच असतात, मी त्याच्याबद्दल काही वेगळं सांगणार नाही. पण अशा काही 1-2 आठवणी मी सांगेन.
फूड ब्लॉगबद्दल सांगेन की एक मी कुठल्या तरी पातळ भाजीची रेसिपी शेअर केली होती. ऑस्ट्रेलियातल्या एका मुलीने मला मेसेज केला की मी आज खूप रडले ही रेसिपी पाहून, कारण माझी आई ही भाजी करायची आणि माझी आई गेली आहे, तर मला या भाजीची रेसिपी माहीत नव्हती, मला ती भाजी कशी करतात माहीत नव्हतं. तर मला खूप आज छान वाटलंय, मला खूप वाईटही वाटतंय पण मला खूप छान वाटलंय. तर असे खूप लोक भेटतात. मी परदेशात जिथे जिथे जाते तिथे मला असे लोक खूप भेटतात, प्रेमाने घरी बोलवणारे, आमच्या घरी राहा म्हणणारे, जेवायला बोलवणारे. युकेला गेले होते मी 2022 मध्ये, माझी मुलगी शिकत होती तिकडे आणि मी फक्त एक फोटो टाकला इंस्टाग्रामवर, केनिलवर्थ इंग्लंड एवढं लिहिलं फक्त. तर मला लगेच एका मुलीचा मेसेज आला की तुम्ही केनिलवर्थ मध्ये कुठे आहात? तर म्हटलं अमुक अमुक हॉटेलमध्ये. मी तुम्हाला घ्यायला येते, मी 2 मिनिटावर राहते. माझी आई आली आहे, ती मला घरी घेऊन गेली, दडपे पोहे खायला घातले कारण मी ब्रेड खाऊन कंटाळले होते. त्या म्हणाले, कारण मी शाकाहारी आहे त्यामुळे मी ब्रेड खाऊन कंटाळले होते. तर ती मला म्हणाली की नाही, मी तुम्हाला आज दडपे पोहे खायला घालते, माझी आई आली आहे. तर असे खूप लोक भेटतात. वाईट बाजू अशी आहे याची की लोकांच्या भावना हल्ली कशाने दुखावतात. म्हणजे तुम्ही अमुक रंग का घातला, तुम्ही अमुक रंग का घातला नाही, तुम्ही टिकली का लावली, तुम्ही टिकली का लावली नाही, तुम्ही बांगड्या का घातल्या, तुम्ही बांगड्या का घातल्या, कशावरूनही लोकांच्या भावना कशाने दुखावतील. आणि मी या कशाला भीक घालत नाही. म्हणजे मी अजिबात अशा गोष्टींना, या नॉनसेन्सला मी अजिबात प्रोत्साहन देत नाही. अशा लोकांच्या आहारी जाण्याचं मी अजिबात हे करत नाही. माझी ही भूमिका आहे, मी अशीच ठेवणार. मला आज नाही लावायची टिकली, तुम्ही मला सांगू शकत नाही. मला टिकली लावायची मी लावेन, मला नाही लावायची मी नाही लावणार. ही माझं आयुष्य, माझी भूमिका. आणि मी टिकली लावल्याने कोणीतरी होते आणि टिकली न लावल्याने कोणीतरी होते असं होत नाही. माणूस आहे. सो अशा खूप परवाचीच एक प्रतिक्रिया, एक बुद्धाच्या प्रतिमा असलेली एक साडी मी नेसली होती. साडीचा पदर असा घेतला होता, असा, आणि रील केलेलं होतं, तुम्ही पायाजवळ बुद्ध घेतला. सो हे तर सर्रास रोज चाललेलं असतं. तुम्ही कृष्ण पायाशी घेतला, कारण आता आपल्याकडे कलमकारी साड्या असतात ज्याच्यावर विणले, किंवा आपण बालुचेरी साड्यांवर तर विणलेल्या असतात, तर ते तो काठ खालीच येणार ना, तो तुम्ही कसा वर घेणार काठ खाली आलेला. आणि ते गंगा साडी आहे ना बनारसला मिळणार, ती मंदिरं सगळी मंदिरं असतात, तर ती आता येणार ना. म्हणजे साडी तुम्ही त्याच पद्धतीने नेसणार, तर साडी हे होऊ शकत नाही. त्या मुलीला मी समजायचा प्रयत्न केला की हे अपमान नाहीये, पदर आहे, तो असा येणार. तिने 10 ठिकाणी लिहून ठेवलं की तुम्ही हे बदला, तुम्ही हे बदला. मी बदललं नाही, कारण मुळात हा मी काही अपमान केलेला नाही. आणि मला तोपर्यंत असं वाटत होतं की बुद्ध हा सर्वसमावेशक आहे, पण तरी अनुभव आहे आणि शांतीचा दूत आहे आपण वाटतो, पण बुद्धावरून पण भांडणं होऊ शकतात आणि सगळ्यांनी आपले रंग वाटून घेतलेले आहेत. हो, संत वाटून घेतलेले. हो, म्हणजे काही त्याबद्दल तर बोलायचंच नाही. आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म जे झालं की बऱ्याच शिकलेल्या मुलींना वाटतं की अरे आउटडेटेड आहे, तर आपण स्वयंपाक नाही केला पाहिजे, किंवा घरासाठी स्वयंपाक करणं, किंवा बऱ्याच वेळा स्थळ येतं तेव्हा मुलाकडचे म्हणतात की मुलीला स्वयंपाक आला पाहिजे, मग मुलींना राग येतो, मी काही स्वयंपाक नाही का किंवा काय आहे. तर अन्न हे पूर्ण ब्रह्म वाचल्यावर मला असं वाटलं की हे खूप आनंददायी गोष्ट आहे. आणि तो आनंद तुम्ही तुमच्या लिखाणातून आला की किती भारतीय गृहिणी किती आनंदाने स्वयंपाक करते, आणि त्यामागे किती इतिहास आहे, त्याच्या मागे न्यूट्रिशन आहे, हे सगळं आहे. तर अन्न हे पूर्ण ब्रह्मचे पण काही मुळात कसं आहे, मुळात 2 आता ह्याच्यात भाग आहेत. तू आता जे म्हणालीस की सासरचे लोक जेव्हा विचारतात मुलीला स्वयंपाक येतो का, आणि मला हा प्रश्न चुकीचा वाटतो जेव्हा असं विचारतात, कारण आताच्या मुली फक्त एवढंच नाही करत, त्या खूप काही करतात. आणि जर त्यांना ती मुभा असेल, जर त्यांच्याकडे ती आर्थिक परिस्थिती असेल, तर त्यांनी ते करून घ्यावं कोणाकडून, हा अगदी हे आहे. पण दुसरी गोष्ट मी असं म्हणेन की आपण रोज बाहेर खाऊ शकत नाही. म्हणजे हा माझा अगदी ठाम हे आहे की आपण रोज बाहेर खाऊ शकत नाही. आपल्याला बेसिक रोजचं, स्त्री पुरुष म्हणत नाही, प्रत्येकाला बेसिक स्वयंपाक आला पाहिजे, कारण ते एक जीवन कौशल्य आहे, हे एक लाईफ स्किल आहे जे आपल्याकडे दुर्दैवाने आतापर्यंत शिकवलं जात नव्हतं. मुलींना शिकवलं जात होतं, मुलग्यांना शिकवलं जात नव्हतं, पण हे बेसिक लाईफ स्किल आहे, ते प्रत्येकाला आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला
आणि भारतात सुदैवाने आपल्याकडे मदत खूप आहे, आपल्याकडे ताजे घटक पदार्थ फोनवर घरी येतात, आपल्याला जावं पण लागत नाही, भाजीवाले ठरलेले असतात, फोनवर औषधं येतात. म्हणजे आपण इतके नशीबवान आहोत, की आपल्याला हे सगळी सुख आहेत. युरोपमध्ये किंवा अमेरिकेत राहिल्यावर किती पैसे मिळवले तरी तुम्हाला तुमची कामं सगळी स्वतः करावी लागतात आणि ती करतात, त्यांचं कौतुकच आहे. पण आपल्याकडे लेबर आहे स्वस्त, त्यामुळे आपल्याला हे सगळं मिळतं. आणि मुळात माझं असं म्हणणं आहे की सुपर वुमन व्हायला जाऊ नये. मी नाहीये सुपर वुमन, मी अजिबात सुपर वुमन नाहीये. मला स्वतःला स्वयंपाक खूप आवडतो, मी रोज संध्याकाळी स्वयंपाक करते. पण मला ज्या दिवशी कंटाळा येतो माझी मुलगी स्वयंपाक करते, आम्ही दोघी मिळून संध्याकाळचा स्वयंपाक करतो. कधी ती करते कधी मी करते. ती करत असताना मी मध्ये जात नाही, मी करत असताना ती मध्ये येत नाही. सो ते करतो. माझ्या घरी 3 जे माझे हे आहेत, इथे आलेत आमचे ड्रायव्हर आहेत इम्तियाज, ते माझ्याबरोबर 17-18 वर्षात आता. माझ्या घरच्या 2 ज्या आहेत माझ्या सहकारी, ते एक 25 वर्ष आहे माझ्याकडे, दुसरी 18 वर्ष आहे. त्यामुळे माझं घर ऑटो पायलटवर चालतं. आणि बायकांचा हा समज असतो की माझ्या वाचून काहीतरी अडतं. अजिबात अडत नाही, लोक मजा करतात. इनफॅक्ट आपण नसताना आपल्या घरातले लोक मजा करतात. त्यामुळे मजेने बाहेर पडा, मजेत काम करा, मजेने बाहेर पडा आणि प्लीज सुपर वुमन व्हायला जाऊ नका. सगळं काम एका माणसाला करणं शक्य नाही. तुम्ही तुम्ही ते सगळी सिस्टीम लावा कामाची, ती लावणं सोपं आहे. सुदैवाने मी जसं म्हटलं तसं आपल्याकडे खूप मदत आहे सहज मिळणारी. सिस्टीम लावा, सगळं करा, पण सुपर वुमन व्हायला जाऊ नका. होतो एक अट्टहास असतो की मला सगळं आलंच पाहिजे, मी सगळं करणारच आहे. आणि मग त्यामध्ये जाम गच्ची होऊन जाते आपलीच, म्हणजे अगदी ओढ होते जीवाला की याचं काय करायचं. आणि मग आपणच आपल्यासाठी एक्सपेक्टेशन्स तयार करतो. आणि हे आहे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा साडी आणायला जाता किंवा साडी बघायला जाता व्हिवर्स साठी वगैरे, त्याविषयी थोडंसं मला ऐकायला मिळेल. म्हणजे मला एक काय म्हणायचं की जे प्रॉडक्ट आपण विकतो तर ते कसं बनतं किंवा तो एक अनुभव असा. तर हा माझ्या कामाचा फार आनंदाचा भाग आहे की मी जिथे जाते व्हिवर्स बरोबर बसणं, त्यांचं काम पाहणं. कारण भारतात इतक्या प्रकारची कौशल्य आहेत, इतक्या प्रकारचं हातमागावर काम होतं, हाताने छापे मारण्याचं काम होतं, इतक्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या विणल्या जातात आणि ते अतिशय आनंदाचं काम आहे. आणि त्याच्यात इतके बदल होताना पाहणं हे पण आनंदाचे. म्हणजे उदाहरणार्थ एक अनुभव इथे सांगते. मी भुजोडीला गेले होते, जिथे भुजला भुजोडी नावाची साडी तयार होते, खादीची साडी असते, काला कॉटन म्हणतात, त्याची साडी तयार होते. तर तिथे पारंपरिक विणकर आहेतच, पण त्यांच्या घरातल्या मुली आता जीन्स टी शर्ट घालून जेव्हा छान गाणी ऐकत ते विविंग करत असतात, हे खूप आनंददायी आहे. इतके दिवस त्यांच्या घरातल्या बायका बुरख्यामध्ये पाहिल्यात मी, किंवा डोक्यावर पदर घेतलेल्या पाहिल्यात. गुजराती लोकांकडे टिपिकल जे विवर्स आहेत ते, किंवा खत्री लोकांकडे बुरख्यातल्या बायका पाहिल्यात. पण त्यांची नवीन पिढी आता या पद्धतीने काम करते. हे फार म्हणजे इतकं छान वाटतंय बघायला. आणि त्या मुली पण आता शिकतात, बाहेर जातात, सगळं काम करतात. हे बघणं खूप आनंददायी आहे. आणि वेगवेगळ्या प्रांतात मी विणकरांच्या शक्यतो त्यांच्या घरीच जेवते, त्यांचं हे, तर हे पण एक बघणं आणि ते सगळं तिथली संस्कृती बघणं, तिथली सगळी ती मजा घेणं, हा कामाचा फार आनंदाचा भाग आहे माझ्या. खूप आनंददायी आहे. आणि मला वाटतं गावात असे वेगवेगळे कौशल्य असणारे कारागीर. म्हणजे एकट्या तुम्ही अहमदाबाद भुज या भागात गेलात तर तिथेच आरशांचं काम होतं, एम्ब्रॉयडरी होते, वेगवेगळ्या प्रकारची बांधणीचं काम होतं, अजरक हँडलॉक प्रिंटिंग होतं, भुजोडीचं साड्या होतात, त्याच्यानंतर चादरी होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या काला कॉटन तिथे तयार होतं. इतक्या प्रकारचं एवढ्या छोट्याशा क्लस्टर मध्ये होतं. त्याच्याबरोबर असे किती क्लस्टर्स आहेत भारतात, केवढे आहेत. वस्त्रांच्या बाबतीत भारत इतका समृद्ध आहे, म्हणजे जगातला कुठलाही देश नाही. अगदी नाहीच. इतकी रंगसंगती सुंदर, इतक्या सुंदर पोताचे कपडे, इतक्या रंगांचे कपडे, इतक्या प्रकारचं वेगवेगळे काम केलेले कपडे भारतात इतकं कुठेच नाही. खाणं आणि कपडे हे भारतासारखं कुठेच नाही. आणि वास्तू सगळ्या भारतातल्या, म्हणजे अर्थात प्रश्नच नाही, आहेच बघायला खूप सुंदर आहे. माझा पण एक अनुभव आहे की आम्ही असं नवपटना म्हणून गाव आहे भुवनेश्वर पासून, आम्ही मैत्रिणी विद्या पण बसलेली आहे, आम्ही गेलो होतो. तर पात्रा म्हणून फॅमिली होती, जे विणकर म्हणून त्यांना संत कबीर अवॉर्ड घरातल्या 4 लोकांना, अगदी
लोअर मिडल क्लास आपण असं म्हणतो, अगदी साधे लोक, छान लोक, म्हणजे मुलं अमेरिकेला वगैरे गेलेली पण छान अगदी. आणि आम्ही साड्या बघत राहिलो आणि दुपार झाली आणि त्यांचा एक भाऊ जाऊन पिशवीतून काहीतरी घेऊन आला. तर ते जे जगन्नाथजींचं मंदिर होतं त्यांच्या गावातलं, तिथला भोग म्हणजे प्रसाद घेऊन ते आले. हा, आमच्यासाठी ते विकतात तो म्हणजे भोग, तो घेऊन आले आणि छान केळीच्या पानावर आम्हाला 5-6 जणांना जेवायला वाढलं. म्हणजे काय आतिथ्य ज्याला म्हणतो ना, आहे प्रश्नच नाही. खूपच म्हणजे फार हे अनुभव जे असतात ना, मला वाटतं हे चेरिश करण्यासारखे अनुभव आहेत. म्हणजे मगाशी मी गमतीत ते 2-3 सांगितले अनुभव काय वाईट, पण असे अनुभव इतके असतात ना. आणि हे अनुभव मी नेहमी म्हटलं तसं की ग्लास अर्धा भरलेला आहे का ग्लास पूर्ण भरलेला आहे हे बघणं खरंच महत्वाचं आहे. आणि आपला उद्योग करत असताना पैसे मिळवणे किंवा स्वतःला सिद्ध करणे पण आहेच, पण याचबरोबर हे अशा अनुभवांनी समृद्ध होत चालतात. माणूस म्हणून आपण आणखी कक्षा आपल्या वृंदावणं हे सगळं त्यामध्ये आलेलंच आहे. मला आणखी एक काय विचारायचं आहे की बऱ्याच वेळा असं होतं की महिला उद्योग सुरू करतात काहीतरी आणि मग घरच्या काही अडचणी येतात. म्हणजे आता यंदा ना, म्हणजे केक करणारे खूप छान बाई होते आमच्याकडे, तर त्यांना विचारलं की यंदा तुम्ही केक करणार काय, तर नाही मी यंदा केक करणार नाही कारण मुलाची 10वी आहे. म्हणजे ते प्रोफेशनल त्याला टच दिला जात नाही. आणि कालच आपण बोलण्यात म्हणाल की आता तुमची 25 लोकांची टीम आहे. म्हणजे 20ची आहे आणि आता नवीन लोक जॉईन होतीये, त्यामुळे 25ची टीम होणार. तर ते हे ह्युमन रिसोर्स सांभाळणं किंवा हे करणं हे कसं केलं तुम्ही? 2 भाग परत. मगाशी म्हटलं तसं की मुलांची 10वी आपण काय करत असतो, त्याच्यात काहीही करत नाही आपण. मुलं अभ्यास करतात, मुलं त्यांचं ते करतात. हा, तुम्ही काय करू शकता की तुम्ही तुमच्या वेळेचं थोडंसं नियोजन करू शकता. त्याला नीट खायला प्यायला देता, ते देतोच आपण, एरवी देत असतो. म्हणजे मुलांचं खाणं हा काही मोठा हे नाहीये किंवा घरातल्यांचं खाणं. तर मुलाची 10वी, मुलाची 12वी ह्याच्यात बायका किती आपलं नुकसान करून घेतात. ह्याच्यात हे काय आहे, म्हणजे ह्यात नवरा करतो काय हे नाही करत ना. मग त्याची पण जबाबदारी आहे ना तितकी, जर असेलच. म्हणजे माझ्या मते हे महत्वाचंच नाहीये, पण जर असेल तर नवऱ्याची पण जबाबदारी. म्हणजे मी दुर्दैवी उदाहरण सांगते की माझ्या नात्यातल्या एका माझ्या बहिणीनी मुलाची 10वीची परीक्षा म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि ती गर्भाशयाच्या कॅन्सरनी गेली. कारण डॉक्टरांनी सांगितलं की सर्जरी करायची आहे, मुलाचं 10वी होऊ दे, त्याच्यानंतर मी सर्जरी करेन. तर मला वाटतं की हा वेडेपणा आहे. आपण जेव्हा एखादं काम सुरू करतो तेव्हा त्याच्यात अडचणी येतच असतात. आता उदाहरणार्थ गेल्या वर्षी माझ्या वडिलांना बरं नव्हतं. मी 7 महिने, दर महिन्यात 4 दिवस मी औरंगाबादला जात होते, पण ते तरी इथे काम चालूच राहतं. म्हणजे असं नाही होत मी तिथे फोनवरून करता येणारी कामं करते की मला जी फोनवरून शक्य आहे. इथली टीम ते सांभाळत असते, जी टीम आहे ती तिकडची ती सांभाळतच असते. पण बाकीचं जे मला माझ्या वाचून जे काम अडणार असतं, काही याला सह्याच लागतात, काही याला कुठे OTPs तुमच्या मोबाईलवर येणार असतात वगैरे टाईप्स, तर ते आपण फोनवर करू शकतो. आता इतकं सगळीकडे कम्युनिकेशनची साधनं इतकी चांगली आहेत, त्यामुळे कुठूनच तुमचं अडायचं काम नाही. त्यामुळे मुळात 10वी-12वीच्या परीक्षा किंवा घरातल्यांची आजारपणं मोठं असेल समजू शकते मी, पण असतात ना काही बायका, नाही माझ्या सासूबाईंना डायबिटीस आहे मग मी नाही आता येऊ शकत, किंवा त्यांची जेवायची वेळ घेतील त्या हाताने. तुम्ही सवय लावा ना पहिल्यापासून. म्हणजे तुम्ही काय करताय की माझी एक मैत्रीण आहे की जिचा मुलगा आता लग्नाला आलाय, तरी तो जिम मधून येताना ती घरी पाहिजे कारण त्याला वाढायला लागतं. का म्हणजे का? आणि मला वाटते ना की हा सगळ्यात एक मोठा हे असतो. बऱ्याच वेळा नाही ह्यांना वाढायचे किंवा मुलाला माझ्याशिवाय चालणार नाहीये, किंवा आता मुलगीचं बाळणपण आहे, किंवा म्हणजे असं सगळं. आता मुलीचं बाळणपण मी समजू शकते की 15-20 दिवस तुम्हाला तिला खायला घालायचंय, तिला तुम्हाला बाकीची मदत लागते, नवीन बाळंतीण आहे, तेवढं समजू शकते. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही किती दिवस अडकवून घेणार आहात स्वतःला, किती गोष्टी. तेवढे दिवस तुम्ही मॅनेज करू शकता की जशी सुट्टी घेतोच की आपण कामातनं किंवा प्रवास करतो तेव्हा सुट्ट्या घेतो, तशी सुट्टी ठीक आहे. पण त्यानंतर तुम्ही ही कारणं सांगत किती दिवस आपली कामं मागे टाकणार आहात, हा मुद्दा. आणि दुसरं तू म्हणालीस की ऑफिस मधलं ह्युमन रिसोर्सेस. आता काय होतं की आमच्याकडचा जो स्टाफ आहे तो अनस्किल्ड स्टाफ आहे. म्हणजे
असं काहीच स्किल इथे येऊन शिकावं लागतं तिथलं की म्हणजे आमचा बिझनेस 4 यांनी चालतो. एक रिटेल स्टोअर आहे आमचं पार्ल्यामध्ये, आमचं ऑनलाईन चालतं वेबसाईटवरून, व्हॉट्सअपवर क्वेरीज येतात त्याच्यावरून आमचं चालतं आणि आमचे एक्झिबिशन्स असतात. तर मुळात या 4 ठिकाणी आपण जेव्हा विकतो तेव्हा कस्टमरशी कसं बोलायचं असतं, त्यांना कशी उत्तरं द्यायची असतात, त्यांना एखादी गोष्ट अवेलेबल नसेल तर कशा भाषेत सांगायचं असतं, किंवा ऑफिसमध्ये येऊन आम्ही प्रत्येक साडी आमच्याकडे जेव्हा येतो स्टॉक कॉर्पोरेट ह्याच्यासारखं काम असतं की प्रत्येक साडी चेक होते, त्याला कुठे छिद्र नाही ना, त्याला कुठे डाग नाहीये ना, त्याला कुठे जुनी दिसत नाहीये ना वगैरे टाईप प्रकारे. तर हे सगळं हे शिकावं लागतं आमच्याकडे. तर मगाशी त्या म्हणाल्या तसंच की काही लोक टिकतात, काही लोक टिकत नाही, पण टिकतात ते खूप चांगले टिकतात आणि ते खूप आपल्यात सामावून जातात आणि ते आपले कुटुंब होतात. कारण आपण घरापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये असतो, मुंबईत तर असतोच, त्यामुळे ते कुटुंब होतात आपली. त्यामुळे तसे काही लोक आहेत माझ्या टीममुळे आणि त्याच्यामुळे मी इतर गोष्टी करू शकते. मध्ये मी एक असं बघितलं होतं की तुम्ही असं म्हणालात की जे लोक प्रिव्हिलेज घरातून येतात किंवा ज्यांचं सेटअप रेडी असतो थोडासा, किंवा आई वडिलांनी थोडंसं बिझनेसची पार्श्वभूमी तयार केलेली असतात, त्यांच्यासाठी चॅलेंजेस कमी असतात का? मला नाही वाटत असं. हे परत ह्याच्यासारखंच आहे की आपण बॉलिवूडमध्ये जसं म्हणतो की नेपोटिझमचं हे म्हणतो आपण की अमिताभ बच्चनचा मुलगा आहे म्हणून अभिषेक आज कुठे. शेवटी प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. कदाचित तुम्हाला थोडंसं सुरुवातीचा जो पुश असतो तो तुम्हाला सहज मिळतो की माझ्या घरी बिझनेस काहीच पार्श्वभूमी नव्हती, पण मी प्रिव्हिलेज घरातनं आले, म्हणजे मला आर्थिक अडचणी नव्हत्या, मला घरातनं सपोर्ट अगदीच उत्तम होता, मला कोणी विचारणारं नव्हतं की तू इतका वेळ बाहेर का जातेस. सो हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे मी प्रिव्हिलेज घरातनं आले, त्यामुळे माझ्यासारखं सगळ्यांना मिळेल असं मी म्हणत नाही. कारण बायकांना खूप गोष्टींना, जसं आपण मगाशी म्हणालो की तिची जरी इच्छा असेल सातत्याने करायचं तरी नवरा म्हणेल किंवा सासू म्हणेल किंवा सासरे म्हणतील पण मुलाची परीक्षा आहे, तू आत्ता का चालली आहेस बाहेर, किंवा तुला इतका रात्री उशीर कसा होतो, असं असू शकतं. पण प्रिव्हिलेज घरातनं आलं तरी सुरुवातीचं तुम्हाला सोपं होऊ शकतं, पण नंतर तुम्हालाच तुमचं सिद्ध करावं लागतं. आता हा तुम्ही एवढा सगळा प्रवास केला की एक आवड म्हणून साडी सुरू झाली आणि मग ब्रँड बनला. तर मला वाटतं सायली राजाध्यक्ष साडीज हा ब्रँड जिथे जिथे बायका साडी नेसतात. माझी म्हणजे एक सांगते, कलकत्त्याला मैत्रीण आहे तृणा म्हणून, तिला पण फॅशन डिझायनिंगची आवड आहे, पण दुर्दैवानं ती काही करू शकली नाही. तर तिला मी काही तुमचे व्हिडिओज पाठवले, पण ती मराठी वाचू नाही शकत फारशी, तर तिला मी पाठवले. तर तुम्ही ही सायली कोण आहे असं, आणि मग तिने बंगाली बायकांना ते तिच्या मैत्रिणींना वगैरे असं सगळं दाखवलं आणि मग तिला असं वाटायला लागलं की अरे हे साडी विषयीची आता बंगाली बायकांना साड्या खूप आवडतं आणि खूप संत ताज साडी आणि जामदानी आणि हे सगळं खूप आवडतं आणि हे करतात. म्हणजे लँग्वेज बॅरियर राहिली नाही सायली राजाध्यक्ष ब्रँडसाठी. आणि कलकत्त्यामध्ये पण तिच्या काही मैत्रिणींना तिने हे दाखवलं आणि खरेदी केली असेल, आय डोंट नो अबाउट इट. पण हा ब्रँड बनला आहे. तसा हा ब्रँड बनण्यासाठी नेमकं काय करायचं हा मोठा विषय आहे. माझा ब्रँड बनणं जास्त सोपं झालं याचं कारण माझं ब्लॉगिंगची पार्श्वभूमी होती. ऑलरेडी ब्लॉग फॉलो करणारे खूप लोक होते, त्यामुळे त्यांना ऑलरेडी मी कोण आहे हे माहिती होतं आणि ते माझे पहिले कस्टमर्स झाले. पहिले जे कस्टमर्स होते ते ब्लॉगमधून आलेले. पण तेवढ्यावरच नाही तुमचा बिझनेस चालत, नंतर तुम्हाला तो ब्रँड तयार करायला सातत्याला पर्याय नाही. सातत्य हे अतिशय महत्वाचं आहे की तुम्हाला ते सतत करायला लागतं. सुदैवाने सोशल मीडिया हे इतकं प्रभावी साधन आहे, म्हणजे आजही आम्ही आमची सर्व जाहिरात, आमचे कुठेही प्रदर्शन असतील, कुठेही आम्ही सगळं सोशल मीडियावर करतो. आम्ही पेपरमध्ये वगैरे अगदी क्वचित म्हणजे मला वाटतं एकदा का दोनदा जाहिरात दिली असेल. आम्ही कुठेही होर्डिंग लावत नाही, आम्ही कुठेही काही बाकीचं करत नाही, आम्ही फक्त सोशल मीडियावर हे करतो. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक पद्धतीने तुम्हाला करता आला पाहिजे, रादर तुम्ही तो केला पाहिजे. त्याच्यातल्या वाईट खोडी, वाईट काय दुसऱ्यांना कसा त्रास देता येईल हे शोधत बसण्यापेक्षा आपल्याला त्यातून काय मिळवता येईल हे जास्त बघितलं पाहिजे.
आणि त्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही अतिशय उत्तम साधनं आहेत. परत फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करताना सातत्याने तुम्हाला रोज पोस्ट करत राहिलं पाहिजे. तुम्ही जर आज पोस्ट केली आणि 1 महिन्याने केली तर तुमचा फॉलोअर तर वाढणारच नाही, पण तुम्ही आधी काय केलं होतं ते लोक विसरून जातील. त्यामुळे सातत्य हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या वेळा ठरलेल्या असतात की इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्याला दिवसातनं या वेळेला पोस्ट करायचे. त्याच्यासाठीचा कंटेंट क्रिएट करावा लागतो तुम्हाला. राक्षस आहे कंटेंट क्रिएशन हा, कारण तुम्हाला सारखं काहीतरी सारखं करत राहावं लागतं. त्यासाठीचे फोटोशूट्स आम्ही करतो, फोटोशूट्स करतो, त्याच्यानंतर रील्स करतो. त्याबद्दल मी साड्यांबद्दल माहिती देणारे व्हिडिओज करते. त्याच्यानंतर एखाद्या साडीबरोबर काय मिक्स अँड मॅच करू शकाल अशा प्रकारचे व्हिडिओज करते. आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून तो ब्रँड तयार होत गेला. आणि ब्रँडमध्ये पुन्हा एक मी सांगेन की तुम्ही प्रामाणिकपणे प्रॉडक्ट्स विकले पाहिजे. म्हणजे खूप दुकानांमध्ये तुम्ही आता बघाल की सिल्क म्हणून काय विकलं जातं, किंवा कॉटन म्हणून काय विकलं जातं, किंवा ब्लॉक प्रिंट म्हणून काय विकलं जातं. तर तुम्ही जे प्रॉडक्ट विकताय त्याची ऑथेंटिसिटी असलीच पाहिजे. जर तुम्ही लोकांना एखादी गोष्ट सांगताय की आम्ही कॉटन विकतोय तर ते कॉटनच असलं पाहिजे. ते सिल्क आहे, ते हातमागावरचं आहे, तर हातमागावरचं आहे असंच सांगितलं पाहिजे. खणाबद्दल खूप लोक सांगतात की हँडलूम आहे. खण हँडलूम नाही, खण पॉवरलूम आहे. ब्लाऊजचे फक्त जे आपल्याला खण मिळतात, जे मोठ्या डिझाईनचे आणि मोठ्या बॉर्डर्सवाले खण असतात ते हातमागावर तयार होतात. त्याचे लूम्सच लहान असतात, त्यामुळे त्याच्यावर साड्या तयार होत नाही. ती पॉवरलूमच आहे. पण हे सांगणं कमीपणाचं काय आहे? हे पॉवरलूम आहे, तुम्ही नेसत असाल घ्या, नसाल नेसत नका घेऊ. पण खरं बोलणं, ऑथेंटिक प्रॉडक्ट्स विकणं आणि मुख्य खरं बोलत राहणं हे मला खूप महत्वाचं वाटतं. खोटं बोलताच कामा नये. तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बद्दल खोटं सांगताच कामा नये. कधी ना कधी लोकांना त्याचा अनुभव येणारच आहे. असं होतं अनेकदा ऑनलाईन बिझनेस एक्झिबिशनला येणारे लोक सांगतात की आम्ही सिल्क मागवली पण ती सिल्क नव्हती. तर असं, आणि लोक पैसे घालतात त्याच्यात, त्यामुळे हे करणं चुकीचं आहे. ऑथेंटिसिटी किंवा सचोटी, खराखुरा ब्रँड तयार करणं हे लॉंग टर्म साठी अतिशय महत्वाचं आहे. काही प्रश्न जर कुणाला विचार, कारण बऱ्याच जणांचं होतं की आम्हाला सांगितलं प्रश्न विचारायचे आहेत. हो, सो कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर लिहिलेले प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर आणखी एक आता सांगायचं होतं यामध्ये की 6 एप्रिलला हॉटेल पॅव्हलियन मध्ये सायली राजाध्यक्ष साडीचं प्रदर्शन आहे. एकच दिवस आहे. 2019ला सयाजी हॉटेलमध्ये झालं होतं तेव्हा खूप 6 एप्रिल शनिवार आहे. 6 एप्रिल पॅव्हलियन हॉटेल. या वर्षीच्या 6 एप्रिलला तुम्ही आम्हाला फॉलो केलं तर तुम्हाला कळेलच. शुभम शुभम शुभम